नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। आणि मराठा आरक्षणाचं केंद्र असलेल्या हंतरवली सराटीत महादेव जानकरांना लीड मिळाली आहे। कोणाला किती मतं आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचं केंद्र असणारे अंतरवली सराटीमध्ये महादेव जानकर यांना लीड असल्याचं समोर येत आहे। कालच्या मतमोजणीत जानकर यांना अंतरवली सराटीतून 98 मतांची जवळपास लीड आहे। महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असल्याचं बोललं जात आहे आणि ही गोष्ट खरी आहे। परभणी लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय जाधव अशा पद्धतीचा हा सामना रंगला होता। या सामन्यामध्ये संजय जाधव यांनी बाजी मारली, मात्र मराठा आरक्षणाचं केंद्र असणाऱ्या अंतरवली सराटीमधून महादेव जानकर यांना लीड असल्याचं समोर आलंय। कालच्या मतमोजणीत जानकर यांना अंतरवली सराटीतून जवळपास 98 मतांची लीड आहे, अशा पद्धतीचं चित्र समोर आलंय। दरम्यान अंतरवली सराटीमध्ये एकूण 1160 एवढं मतदान झालं। यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव यांना 531 एवढं मतदान मिळालं, तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली आहेत। त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनस्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जानकरांना 98 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। 2 लाखांच्या फरकानं विजय होण्याचा विश्वास जानकरांनी व्यक्त केला होता। मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात पेटलेलं हे वातावरण आणि लोकसभेमध्ये मराठ्यांनी दाखवलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा लहान भाऊ म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या हातात शिट्टी दिली होती। त्यामुळे 2 लाखांच्या फरकाने आपला विजय होणार, ही मी दिल्लीला जाणार असं विश्वासानं जानकरांनी सांगितलं सुद्धा होतं। मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला। परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट लढत झाली। येथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हवामान अंदाज वर्तवणारे पंजाब डक हे देखील मैदानात होते। मात्र परभणी निवडणुकीत जानकर विरुद्ध जाधव यांच्यात प्रामुख्यानं लढत झाली, तर मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा प्रभाव सुद्धा या मतदारसंघात पाहायला मिळाला। मात्र अंतरवली सराटीमधून जानकरांना जास्त मतं मिळाल्याचं चित्र समोर येत आहे। परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसांगवी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामुळे हा मतदारसंघ परभणी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांचा आहे। याशिवाय जिंतूर, परभणी, पाथरी, गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे। या 6 मतदारसंघापैकी जिंतूर आणि परतूर या 2 मतदारसंघात भाजपाचे, गंगाखेड मतदारसंघात रासपाचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत। म्हणजेच भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक आमदार आहेत, तर महायुतीचे 4 आमदार असल्याचं दिसतंय। पण हे सगळं जरी असलं तरी मराठा आरक्षणाचं आंदोलन स्थळापासून किंवा आंदोलनाच्या ठिकाणावरनं महादेव जानकरांना लीड मिळाली आहे आणि अशा पद्धतीची ही ब्रेकिंग न्यूज सध्या बाहेर येते आहे।